नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. आज तुम्हाला मी एक असं फूल दाखवणार आहे ते तुम्ही बघू शकता, ज्याला सूर्यफूल म्हणतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सूर्यफूल आहे. अशी खूप सूर्यफुलाची झाडं होती, ते आम्ही काढून ठेवलेले आहेत. आता 2-4च राहिलेले आहेत, बघू शकता. पण अशा प्रकारे तुम्ही या सूर्यफुलाला तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर आमच्याकडे मक्याची काढणी अशा प्रकारे केली जाते. हे आमचे छोटे बंधू आहेत, हे मक्याची काढण्यात व्यस्त आहेत. आणि हा आमचा मका आहे. हा तुम्ही एकदम जवळून तुम्हाला मक्याचं कणीस वगैरे दाखवणार आहे. हे बघा, आता मका पूर्ण मक्याची कणसं सुकलेली आहेत. हे बघा, खूप असं गावचं वातावरण आहे, ऊन सुद्धा आहे. आणि ही आमच्याकडं याला राजगिऱ्याची भाजी बोलतात. तुम्ही काय बोलतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे शेतामध्ये भाजी येते. खूप असा मका आमचा छान आलेला आहे. खूप सुंदर मक्याची कणसंही आहेत, बघू शकता. ओ छान. आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, खेडे. आमच्या गावामध्ये पाण्याची 2-2 टाकी आहेत, 3 टाकी आहेत पाण्याची. बाजूला नारळाची झाडं वगैरे छान आहेत, पेरूची झाडं आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. इकडे आमच्याकडे निर्गिलीची पण झाड आहेत बघा. हो, ही भाजी आहे राजगिऱ्याची. आता याला बी सुद्धा आलेले आहेत. राजगिऱ्याचं बी बोलतात याला, बघू शकता जवळून. खूप छान अशी भाजी लागते.